शांत हो. आत्ता कसलाच विचार करू नकोस. शांत हो. अक्षरा, एक बाई म्हणून तिची अवस्था तूच समजू शकतीस. तिच्या बाबतीत जे घडलं ना ते लई मोठा आघात झालाय ग तिच्या मनावर. लई भोगलंय पोरीनं. आत्या, ताई, मला सांग, माझं काही चुकलं का? हा, माझं चुकलंय. माझ्याकडूनच मोठी चूक झाली. मीच चुकले. मेनका, शांत हो बाळा, शांत हो. अक्षरा बघतीयस ना काय गत झालीये पोरीची. अशी येड्यावानी बडबडत असती. तिचं दुःख आता तूच समजू शकतेस. तू तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तिला तुझ्या आधाराची लई गरज आहे. सुंदर सुंदर, अरे बोल की काय झालं? हा, का असं शांत झालायस? मी आहे तुझ्या पाठीशी. हा, तू बोल, मला सांग ना काय झालंय. मी भाव आहे ना तुझा सुंदर. हा, बघ तू असं शांत राहिलास ना तर मला लय त्रास होतो रे. बोल तरी काय झालं? ती मेनकानं तुझ्या बरोबर आधीपासून चुकीचे वागत आले बघ. आणि यावेळी पण तिनंच काहीतरी आगाऊपणा केला असेल. सुंदर बघ, तू असं शांत नको राहू. तू का शांत राह? तुझ्याकडनं काय चुकीचं घडलंय का? हा, हे बघ, जाऊ दे. हा, घडू दे. काही घडलं असेल ना पण मला सांग. आपण काहीतरी मार्ग काढू त्याच्यावर. हा, पण असा शांत नको राहू रे. मला तुमच्याशी बोलायचंय. चला. वहिनी, बारक्या, मला बोलू दे यांच्याशी. चला. अहो, असं नुसते रडत राहिला तर काय झालंय, काय घडलंय मला कसं कळेल? बोला ना काहीतरी. सांगा ना मला प्लीज. अक्षरा, अगं